मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, आता अपघातांचे शहर म्हणून ओळखली जात आहे. काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातानंतर आता समुद्रात फेरीच्या दुर्घटनेत 13 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. गेटवे ऑफ इंडिया जवळ महेश टूर अँड ट्रॅव्हल्सच्या फेरीने टक्कर मारली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा उपायांची अपुरीता पुन्हा एकदा उघड झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात फेरी सेवा पुरवणाऱ्या एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेने या घटनेच्या तपासणीची मागणी केली आहे. प्रशासन आणि सरकारच्या जबाबदारीवर प्रश्न उभे राहिले आहेत. मुंबईतील वाढती अपघातांची संख्या आणि यामध्ये नागरिकांचा होणारा प्रचंड गहाण यामुळे सिस्टम मधील दोष समोर येत आहे. या प्रसंगी घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर आम्ही 3 वाजता बसलेलो, तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो. त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला, तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये. आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला, तो 90% गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, म्हणजे त्या बोटमधला. टाउनशिप हॉस्पिटल या ठिकाणी आज दुपारी बोट दुर्घटनेमधील एकूण 28 इसम घेऊन आले होते. त्यापैकी एक 7 ते 8 वर्षाचा मुलगा मयत झालेला होता आणि 27 प्रवासी हे जिवंत होते. त्यांना या ठिकाणी उपचार करून त्यांना पूर्ण जेवण, औषध, पाणी सर्व देऊन नंतर 2 बसेसने त्यांच्या ऐच्छिक स्थळी मुंबईमध्ये रवाना केलेले आहेत. 42 लोक असे रवाना केले आणि 5 लोक या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक डेड बॉडी जे मोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 डेड बॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे 5 लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणाहून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहे. असे 57 लोक इथून गेलेले आहेत. आता त्यातील एक महिला थोडंसं उपचार घेऊन ती आता कुर्ला इथे जात आहे त्यांच्या नातेवाईकांचे. सर, एका लहान मुलाचं डेड बॉडी इथे म्हणजे या अपघातात तो डेड झालेला आहे, त्याची ओळख पटली आहे का? हा, त्याचे नातेवाईक येत आहेत. त्याची ओळख जवळपास पटलेली आहे, पण तो पूर्ण नाव अजून आता तपासात निष्पन्न होईल. तर त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना आम्ही आता उरण येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये बोलवलेले आहे.